आपल्याला खंड पडू दिला नाही. त्यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं उभं राहू. शाळेच्या रंगमंचावर उभं राहताना मन भरून येतं. कारण ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आपण इथे उभं राहू शकत नाही. पण ती भीती आज निघून गेली. मला वाटतं शाळेचा हा आपल्या सर्वांवर असलेला आशीर्वाद आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जे चांगलं घडलं ते या शाळेने त्याला स्वरूप दिलं असं माझं म्हणजे खात्रीलायक असं हे झालेलं आहे की या शाळेच्या आपल्या सर्वांवर असणारी माया प्रेम आज आपल्याला इतक्या सगळ्या लोकांना जोडून ठेवतो. शाळा जी आहे ती आपल्या मनात एकदम इथे आहे. एवढं सांगून रजा घेणे हे तुमच्या बरोबरच आहे. तर हा कार्यक्रम आपण पुढे चालवूया आणि त्याच्यामध्ये जो आनंद निर्माण होणार आहे मला मोठा आहे. सगळे सर्वांनी वाढवण्यासाठी सर्व विनंती करतो. पुढचं नाव आहे डेली नवऱ्याची डेली वाढवण्यात बायकोचाच असतो हात. नवऱ्याची डेली वाढवण्यात बायकोचाच असतो हात. तीच म्हणते थोडा उरलाय घेऊन टाकता भात. पिठलं पोळी उरो बायकोचाच बायकोच आग्रह करते. पिठलं चुरो पोळी उरो बायकोच आग्रह करते. पुरणाच्या पोळीवर तुपाची धार करते. अवयवाच्या वाटणारा क्षणाला आऊनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला विहितही करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला विहितही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच शो असणारा रियालिटी शो नाही. म्हणूनच भरभरून जीवन जगा. सगळ्यांशी प्रेमाने वागा. कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. Thank you.
हरवला आहे आनंद, पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद. रंग दिसेल तो, उंची भासेल ती, कपडे सुखाचे, बटन दुःखाचे. कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून, थकलो आहोत सगळीकडे शोध. आनंदा परत नाही, कुणीही तुझ्यावर रागावणार नाही, तुझ्यावर कसली सक्ती करणार नाही. घरातले सगळे आसूसून बघताय तुझी वाट. मी म्हटलं अरे इथेच होतास, उगाच दिली मी जायला. तो म्हणाला वेळी असता तुम्ही माणसं, बाहेर सोडता. मी असतो तुमच्याच मनात, तुमच्याच ग्रुपमध्ये, तुमच्याच मित्रमैत्रिणी. तुम्ही तो आनंद वर्षातून एकदा एकत्र सेलिब्रेट करायचा आणि त्याच्या आठवणीत तुम्ही एक वर्ष खूप आनंदात घालवायचा. हाच तो आपला हरवलेला आनंद. थोडं उषा राळकर शाळेचं नाव आणि माधवी आरवलकर नवऱ्याचं. चला हे करते, तुमच्यासाठी नक्की ट्राय करीत यायचं आणि संपूर्ण प्रोग्राम अटेंड करेल. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या हृदय भरत, स्वप्नात आले माझ्या हृदय भरत, स्वप्नात आले माझ्या हृदय भरत. माझ्या पाठीवर शिकला बायको एक शिक आणि हा शिकतो म्हणून मी आज तात्याकडे आलो आणि तात्या हे शिकायला असं काहीतरी तो बघतो. तो आज घरात आहे, तो गावचा मानतो, तो कुठेतरी जातो घरात आहे का घरात बघतो, हाक मारतो, ए तात्या तात्या रे. अरे ये रे बा, तुला शिकायचं पुस्तक घेऊन ये. आलास काय? होय होय. काय तू? हॅलो, एक बरा मोठा आवडता होता बाका कुठून करणार नाही मोठा मोठा आणि नारळ दादा आणि वाचाचं फूल, वाचाचं फूल हे तिच्यावर व्हायचं आणि ती काजऱ्याच्या टेपच्यावर गेली होती. तिथनं आले भूत, त्या भूतात घेऊन ठेवायचे ते सगळं मान आणि त्या दाखल करायचा आणि दाखल करून त्याला काय करायचं तर तिला तिथं थांबवायचं आणि अशा पद्धतीनं हे त्याचा भोग घेऊन त्याला
त्यांना थांबवायचं. नमस्कार. तुझ्या
दया परयोगिता स्नेहे युक्तत्वमानता श्री कृष्णार्जुन संवादे भक्ति योगो नाम द्वादशोऽध्यायः श्री कृष्णार्पणमस्तु। महादेवाचा खरा भक्त कोण? पार्वती विचारते महादेवाला, देवादिदेव महादेव, एवढी लोक तुमची भक्ती करतात, ओम नमः शिवाय हरि ओम, ओम नमः शिवाय हरि ओम, ज्याच्या त्याच्या तोंडात मुखात तुमच्या नाम मंत्र नेहमी सतत चालू असतो, मग तुमचा खरा भक्त कोण हो? असं बोलता बोलता सहज पार्वती महादेवांना विचारते, काढा काढा त्याला, काढा काढा म्हणून ओरडतायत सगळे, आजूबाजूला जमा झालेले आहेत. अरे बाप रे, आता काय करणार, हा म्हातारा कसा पडला? ती ओरडते, पार्वती माझ्या पतीला काढा, माझ्या पतीला काढा, माझ्या पतीला काढा, मरेल चिकला, मरेल मरेल करून ती बिचारी ओरडते. तिला काय माहिती आहे ती नाटकं? शंभू देवादेव महादेव ते, अरे बाप रे, काय करणार? लोक तर रगडतायत सगळे. आणि ते खरा भक्त त्याला दाखवतात, हाच खरा माझा भक्त. हा, तो आंघोळ करून आला, त्याच्या मनात काही नाही, त्याची पापं सगळी गेली, तोच खरा माझा भक्त. हे पार्वती म्हणते, वा धन्य आहे देवा तुझी, धन्य आहे. कट्यार काळजाचा 5वा प्रयोग रवींद्रला होता. तुम्हाला नाटकाची बऱ्याच जण माहीत असणार. तर त्याला 5व्या प्रयोगाला पु ल देशपांडे, पुरुषोत्तम दानवेकर, प्रभाकर पणशीकर निर्माते वगैरे वगैरे त्या सगळे पहिल्या लाईनला होते. मला त्या नाटकाची आवड होते की त्या बघितलं होता. तिकीट मिळालं म्हणून मी कुठे मागे तिकीट बोलतो. तर मध्यंतर जर झालं तर सगळं त्याच्यावर मुख्य पाहुणे होते. मी त्याला सांगितलं बोला. तर पुढे मी सुरुवात अशी केली म्हणाली, इतकं सुंदर गाणं चाललं आहे, म्हणजे वसंतरावांचं, फैयाजचं, ते सगळे प्रकाश आंबेडकर वगैरे, आणि आता मी मध्ये बोलायला बोलायचं म्हणजे संगीताविषयी मला किती ज्ञान तर नाहीच आहे, पण त्याच्याविषयी माझं तेवढं मोठं हे आहे, मी त्याचं अपमान करतो. तसं इतकी माहिती सुंदर चाललंय असं असताना मध्ये बोलणं कठीण आहे. कारण मुलं खूप सुंदर शब्द सांगितले. तर सांगायचं असं की 2-3 गोष्टी फक्त महत्त्वाच्या बोलतो. एक म्हणजे गेली बरीच वर्ष मी आले, 2 वेळा चुकलं मला, पण ह्यावेळेचा जो प्रोग्राम चालला आहे ना, अगदी दृष्टी लागणार का, म्हणजे गाण्याचं झालं काय, मी ज्या प्रकारे मला प्रतिभाने विचारलं आलं तू गाणं, हे सगळं जी कृपा आहे ह्याच्यामुळे लागले. थँक्यू व्हेरी मच. दररोज आपण थँक्यू. Namaste.
त्याच परिसरात रात्रीच्या वेळी आपले व्रत चालू असते. तेव्हा प्रभूचा अग्नी त्यांच्याजवळ उभा राहिला व प्रभूचे तेज त्यांच्या भोवती असले. जे करण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग त्या मेंढपाळाने सांगितलेल्या पंक्तीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु म्हणलेल्या सर्व गोष्टीचे मनन करून ते आपला अभ्यास केला. नंतर ते मेंढपाळ त्याला सांगण्यामध्ये दिसल्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवांचे गौरव व स्तुती करीत परत गेले. सर्वांना आनंदित होऊन वातावरण आनंदमय झालेले आहे. माझा परिचय मी करतो. मी आमची नशिबन राहून मुक्काम पोस्ट आंबोली तालुका सावंतवाडी. 1972 साली आमच्या आंबोली गावात 11वी स्कूल नव्हती. त्यामुळे आम्ही एका वर्षाची कर्तुकर इंग्लिश स्कूलमध्ये पदार्पण केले. चांगले आहे व त्यामुळे हवामानामध्ये प्राणवायूचे प्रमाण पण जास्त आहे. त्यामुळे तेथील आयुष्यमान मनुष्याचे जास्त वाढलेले असते असे मी आपला निवेदन करतो. त्याप्रमाणे आपण सर्वांनी आंबोलीला पावसाळ्यात उन्हाळ्यात भेट देऊ. चिंगारी